भोंदूबाबाच्या नादी लागल्याने दोन्ही पदं गमावली. रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार. शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आलेल्या आहेत. अशोक खरातसोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे चाकणकरांना राजीनामा देण्याची वेळ आली. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येते. अशोक खरात प्रकरणामुळे आरोप होत असलेल्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजीनामा द्यावा अशी सूचना रुपाली चाकणकरांना करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार रुपाली चाकणकर याआधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येते आहे. भोंदूबाबामुळे रुपाली चाकणकरांवर दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.